पुढची बातमी आहे त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात। या योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार आलाय आणि त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस सोडा साला पगार तरी मिळेल का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आलाय असा दावा राऊत यांनी केलाय। तर आपल्या राज्याला आर्थिक अडचण नाही, राज्यामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते। अनेक ज्या सरकारी संस्था आहेत, होमगार्ड असतील बरं का, पोलीस दल असेल, त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते। कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। एक लक्षात ठेवा, 35,000 कोटीची आवश्यकता वर्षभरासाठी होती, त्याच्यामुळे 25,000 कोटीची तरतूद बजेटमध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। कुठल्याही प्रकारे आपल्या राज्याला आर्थिक अडचण नाही, आपल्या राज्यामध्ये प्रचंड आर्थिक क्षमता आहे।